नमस्कार. पैसे वाचवायचे कसे आणि खर्च कुठे करायचे याचं गणित अनेकदा जमत नाही, नाही का? पण काळजी नसावी. आज आपण एक इतकी सोपी पद्धत पाहणार आहोत, जी आपल्या सगळ्यांनाच पैशांवर नियंत्रण मिळवण्यासाठी नक्कीच मदत करेल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या काळातल्या सगळ्यात मोठ्या आर्थिक आव्हानांपासून. म्हणजे बघा, आजकाल वाढती महागाई आणि सामाजिक अपेक्षा या दोन्हीमुळे आपल्या खिशावर किती आणि कसा ताण येतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. जरा हे आकडे बघा. भारतात 2024 मध्ये एका लग्नाचा सरासरी खर्च किती असेल? तब्बल 32 ते 35 लाख रुपये. आणि याहून धक्कादायक गोष्ट म्हणजे हा खर्च फक्त एका वर्षात 14% वाढलाय. आता ह्या प्रचंड खर्चामागे फक्त महागाई हे एकच कारण नाहीये, तर लोक काय म्हणतील हा विचार आहे. आपल्याकडे लग्नासारख्या गोष्टींमध्ये सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी इतका प्रचंड खर्च केला जातो की आपल्या संपूर्ण आर्थिक नियोजनावर त्याचा ताण येतो. आणि अशा सामाजिक दबावामुळे काय होतं, आपण पैशांचे निर्णय डोक्याने नाही तर भावनेने घेतो. यालाच मेंटल अकाउंटिंग असं म्हणतात. म्हणजे बघा, आपण बोनस म्हणून मिळालेल्या पैशांकडे वेगळ्या नजरेने पाहतो आणि पगाराच्या पैशांकडे वेगळ्या. त्यामुळे होतं काय की एक व्यवस्थित एकसंध बजेट बनवणं खूप अवघड होऊन बसतं. पण मग ह्या सगळ्या आर्थिक गोंधळातून बाहेर पडायचं कसं? तर त्यासाठी एक खूप सोपा आणि प्रभावी नियम आहे. चला तर मग पाहूया हा नियम, जो आपल्या बजेटिंगला एक नवी दिशा देऊ शकतो. हा नियम आहे 30-30-30-10चा नियम. खरं तर ही एक खूपच प्रॅक्टिकल पद्धत आहे. यात आपलं महिन्याचं उत्पन्न फक्त 4 महत्त्वाच्या भागांमध्ये विभागलं जातं. आणि त्यामुळे प्रत्येक रुपयाचा हिशोब ठेवणं अगदी सोपं होतं. हे बघा, इथे किती सोप्या पद्धतीने दाखवलंय. आपलं उत्पन्न 4 भागांत विभागलंय. 30% घरासाठी, 30% इतर आवश्यक खर्चांसाठी, पुढचे 30% आर्थिक ध्येयांसाठी आणि उरलेले 10% आपल्या हौसमौजेसाठी. सोपं आहे की नाही? चला, आता हे 4 भाग म्हणजे नक्की काय ते जरा सविस्तरपणे बघूया. पहिला 30%चा भाग आहे घरभाडं किंवा EMIसाठी. दुसरा 30%चा भाग आहे किराणा, लाईट बिल, प्रवास अशा रोजच्या गरजांसाठी. तिसरा आणि महत्त्वाचा 30%चा भाग आहे बचत आणि गुंतवणुकीसाठी. आणि शेवटचे 10% ते आहेत आपल्या मनोरंजनासाठी. ठीक आहे, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष पगारावर हा नियम कसा लागू करायचा? चला एका उदाहरणानेच समजून घेऊया. समजा महिन्याचं उत्पन्न आहे 50,000 रुपये. तर या नियमाप्रमाणे काय होईल? घरासाठी 15,000, आवश्यक खर्चांसाठी 15,000 आणि आर्थिक ध्येयांसाठी सुद्धा 15,000 रुपये आपण बाजूला काढू शकतो. आणि तरीही आपल्या आवडीच्या गोष्टींवर खर्च करण्यासाठी 5,000 रुपये शिल्लक राहतात. बघा किती स्पष्ट हिशोब आहे. आता हे 50,000चं गणित ऐकायला सोपं वाटतंय, पण भारतीय कुटुंबांमध्ये बजेट म्हणजे फक्त आकडे नसतात, नाही का? ते आपल्या नातेसंबंधांशी आणि जबाबदाऱ्यांशी जोडलेलं असतं. बघा ना, पूर्वी एकत्र कुटुंबांमध्ये सगळ्यांची आर्थिक जबाबदारी वाटली जायची, एक प्रकारची सुरक्षा असायची. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे काय झालंय, तर प्रत्येकाला आपल्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि जबाबदारीची जाणीव स्वतः ठेवावी लागते. आणि म्हणूनच आर्थिक नियोजन आजच्या काळात जास्तच महत्त्वाचं झालंय. आणि इथे पुन्हा एकदा मेंटल अकाउंटिंगचा मुद्दा येतो. आपण भविष्यात मिळणाऱ्या पैशांबद्दल वेगळा विचार करतो, सध्याच्या मालमत्तेबद्दल वेगळा आणि दर महिन्याला येणाऱ्या पगाराबद्दल वेगळा विचार करतो. आपलं डोकं असे वेगवेगळे कप्पे तयार करतं. आणि म्हणूनच 30-30-30-10 सारखा नियम इतका प्रभावी ठरतो, कारण तो या सगळ्या मानसिक कप्प्यांना एका सोप्या, सरळ चौकटीत आणून बसवतो. आणि आठवतंय, आपल्या बजेटमधला तो 30%चा आर्थिक ध्येयांसाठीचा भाग, तो इथे खूप महत्त्वाचा ठरतो. तो फक्त गुंतवणुकीसाठी नाही, तर आयुष्यात अचानक येणाऱ्या मोठ्या संकटांसाठी सुद्धा आपल्याला तयार करतो. अशा घटनांना ब्लॅक स्वॅन इव्हेंट्स असं म्हणतात. म्हणजे कसं, अचानक नोकरी जाणं, एखादी मोठी मेडिकल इमर्जन्सी येणं किंवा मालमत्तेचं काही नुकसान होणं, अशा अनेक गोष्टी असू शकतात. आणि जर आपलं आर्थिक नियोजन पक्कं नसेल, तर अशा घटना कोणालाही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून टाकू शकतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? हा नियम फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर तो आपल्या पैशांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात, आपल्या मानसिकतेत बदल घडवतो. कसं? ते पाहूया. आणि एक गंमत सांगू, ही पद्धत खरं तर काही नवीन नाहीये. आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये सुद्धा उत्पन्नाला 4 भागांमध्ये विभागण्याचा उल्लेख सापडतो. खर्च, चांगली कामं, दान आणि बचत. म्हणजे हा आधुनिक नियम आपल्या त्याच जुन्या ज्ञानावरच तर आधारित आहे ना?
थोडक्यात सांगायचं झालं तर हा नियम इतका प्रभावी का आहे? पहिली गोष्ट म्हणजे तो बचतीला खूप जास्त प्राधान्य देतो. दुसरी गोष्ट, तो अनावश्यक खर्चांवर आपोआप नियंत्रण आणतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो इतका सोपा आहे की कोणीही तो सहज वापरू शकतो. शेवटी एक प्रश्न उरतो. या वाढत्या खर्चाच्या आणि सामाजिक दबावाच्या जगात आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? तर ते म्हणजे बंधनं नव्हे, तर निवड करण्याचं स्वातंत्र्य. आणि एक चांगलं बजेट आपल्याला नेमकं हेच स्वातंत्र्य मिळवून देतं. आपल्या स्वप्नातलं आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य.